श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्रावणी गुरुवार आपल्या प्रार्थनेचे फळ आपल्याला लवकर कसे मिळेल ते आपण आज जाणून घेऊया. स्वामींचे उपदेश हे कायम लक्षात ठेवा. खरी प्रार्थना कोणती? मागणी कसे मागावे? प्रार्थना सगळेच करतात, पण सगळ्यांची प्रार्थना फळत नाही असे का? स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मराठी वर्षात महत्त्वाचा मानला गेलेला सात्विक काळ चतुर्मास सुरू झाला आहे. संपूर्ण मराठी वर्षात चतुर्मासाला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक असल्यामुळे चतुर्मास विशेष ठरला. श्रावणी गुरुवारी बृहस्पती पूजन केले गेले पाहिजे. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचे म्हटले जाते. माणूस विविध माध्यमातून भगवंताला भजत पूजत असतो. आयुष्याचे कल्याण व्हावे, सुख समृद्धी लाभावी, पैसा अडका, धनधान्य वैभव प्राप्त व्हावे यासाठी करत असलेल्या कष्टासह आपल्याला आराध्याला प्रार्थना करत असतो. मराठी वर्षात महत्त्वाचा मानला गेलेला सात्विक काळ चतुर्मास सुरू झाला आहे. संपूर्ण मराठी वर्षात चतुर्मासाला अधिक महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. स्वामींनी समाजाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला. खुद स्वामी आपली पाठराखण करत आहे. हा विश्वास आजही हजारो भक्तांच्या जगण्याचे फळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसेल तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते. प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांची प्रार्थना फळतेच असे नाही. याचे कारण स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात. सगळे भक्त स्वामींना शरण गेले. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असते, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. आपल्या प्रार्थनेचे फळ कसे मिळेल? स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा. सर्वांना स्वामींची म्हणणी पटली. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हे स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना कशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये व भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर
समष्टीचा अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल, दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा, असा उपदेश श्री स्वामी समर्थ महाराजांनी केला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.